प्रत्येक आई वडील सतत मुलाबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास आपण भोगला, हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये. आपले मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावीत म्हणून ते बिचारे वेडी आशा घेऊन शहरात असेल तर कापड गिरणे किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवढीच महत्त्वाची भूमिका बजावते. तिला वाटते की खरंच आपला मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती 4-5 घराची दोन्ही भांडी किंवा शेतात काम करते. जो तो रात्रीचा दिवस काम करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करताना दिसतात. ते आपल्या मुलांना शाळेत घालतात, त्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांना चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचं रान करतात. अशाच त्यांचं आयुष्य जातं. मुलं शिकतात, कॉलेजला जातात व आपल्या आईवडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट नवीन कपडे ऐश जीवन जगतो व बिचारे आईवडील पण तेच स्वप्न पाहतात की आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल, पण आपल्या मुलांचं जीवन चांगलं जायला पाहिजे. मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजे व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात. तेव्हा आई वडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते. आपल्या मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटतं. आता आपला मुलगा शिकला, नोकरीला लागला, आता त्यांना उत्सुकता असते त्यांच्या लग्नाची. मग त्यांच्या शिक्षण योग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात. मग आता आई वडिलांना जग जिंकलेगत वाटतं. थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत राहतं, परंतु इथून तर खरं आयुष्याची संघर्ष करण्याची वेळ आता ते म्हातारे झालेल्या आई वडिलांवर येते. कारण घरात सोनबाई आल्यावर मग नवीन 9 दिवस चांगले जातात. मग सुरुवात होते लहान गोष्टीवरून. सासू सुना मध्ये भांडणं होतात सुनेला. मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात. मग मुलगा आई वडिलांना एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोचवले व आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवले नाही, हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी. हे सर्व क्षणात विसरून आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो. मुलाची बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारे वृद्धाश्रमात जाणार म्हणून एवढ्या किल्ला सर केला असे तिला वाटतं. परंतु त्या आई वडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवले असतं, इथपर्यंत पोहोचवले असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय. यात विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल, की किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला. तरी ते बिचारे आई वडील वृद्धाश्रमात जायला तयार होतात. खूप जड अंतकरणाने वृद्ध आश्रमाची वाट धरतात. त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होतं, परंतु आपण वृद्धाश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असतं. किती त्याग करतात ते आपल्या मनाचा, फक्त आपल्या मुलांसाठी, मुलांच्या सुखासाठी आई वडील काही पण करायला तयार होतात. परंतु मुलांना असं करताना जरा पण दुःख होत नसेल का? बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो. मी तर म्हणणे आपली संस्कृती काय आणि आपण आज आई वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायच्या. लहान मोठे करून 20-25 माणसं घरात राहायची. दिवसभर घरातली कामं पुरायची. आता ती संस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. प्रत्येकजण आता आई वडिलांना वेगळं ठेवून नवरा बायकोचा राजा राणीचा संसार करून पाहत आहे.
परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे, आपलं काही अस्तित्व नाही. जे काही आहे ते सर्व आपल्या आईवडिलांच्या कर्तृत्वामुळे आहे. आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत आहोत त्यांना वृद्धाश्रमात पाठवून राजा राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आईवडिलांच्या उत्तरवयात आपण आधार बनलं पाहिजे. परंतु दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे. कारण की आजच्या परिस्थितीत आईवडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही. मी असं अजिबात नाही म्हणत की सर्व मुलं असतात, परंतु आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्याची संख्या पण कमी दिसत नाही आहे. वृद्धाश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजीचा बाबांना तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बाबांचा मुलगा डॉक्टर, कुणाचा इंजिनियर, तर काहींचे मुलं परदेशी नोकरी करतात, येतात वर्षातून एकदा भेटायला. बाकीचे महाशय त्यांना वृद्धाश्रमात जसे टाकून परदेशी गेले तसे परत भेटायला येत नाही. काय म्हणत असेल हो त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांचं म्हणणं, लहानपणी हेच आईवडील आपलं पोरगं शाळेतून उशिरा घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालथं घालायची मुलाला शोधण्यासाठी. 1 तास जरी उशिरा झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आईवडिलांचं म्हणणं लागत नव्हतं. आणि आज पोरगा मोठा झाल्यावर आईवडिलांना डुकून सुद्धा पाहायला येत नाही. खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून. काही मुलं ठेवतात आईवडिलांना घरात, पण त्यांना म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमाला जाण्यासाठी मुलाला उठवतात. आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो. रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आईवडिलांना रात्री पोटभर जेवणसुद्धा देत नाही, कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून. खरंच खूप दुःख होतं हे सर्व पाहिल्यावर. 4-5 दिवसांपूर्वी एक वर्तमानपत्राला बातमी वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशी नोकरी करतात. त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणीची शेजारची राहणाऱ्या लोकांनी त्या मुलाची संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आमच्याकडे वेळ नाही, तुम्ही त्यांचा अंतिम संस्कार करून टाका. असं काय म्हणावं अशा या लोकांना. आपली संस्कृती काय आणि आज आपण कसे वागत आहोत यांचं आत्मचिंतन करायला हवं. आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये. आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवण्या अगोदर 10 मिनिटं शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केलाय तो आठवून बघा. नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल. बायकोला पण समजून सांगा की आपल्या आईवडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय हे योग्य नाही. नक्कीच असं केल्याने याच्यातून मार्ग निघेल व आईवडिलांना देवासमान वागू द्या. त्याचं उत्तर वयात त्यांना तुमची खूप गरज असते. आईवडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील. नाहीतर आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकून जर कोणी आनंदात राहायचं असेल तर प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं करून तुम्ही आयुष्यात कधी सुखात राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे.